आई शपथ. मित्रांनो आता आम्हाला समजलं एडिटिंग करताना म्हणजे आम्ही एवढं कष्ट एवढं ते इतकं गौरीचं कंटाळून पण आम्ही म्हटलं की लवकर व्हिडिओ पडला पाहिजे म्हणून आम्ही एडिटिंगला बसलो. ठीक आहे काय केलं आमच्याकडनं नाही माझ्याकडनं. ही बरोबर आहे. म्हणजे काय घडलं बाकीचं चांगलं घडलं तर आमच्याकडनं आणि चुकीचं घडलं तर माझ्याकडनं. का असतं झालं कोणाकडनं मी तेच म्हणतो. चुकीचं घडलं की माझ्याकडनं आणि चांगलं घडलं की आमच्याकडनं असतं. तसंच असतं. ठीक आहे माझ्याकडनं थोडेसे व्हिडिओ डिलीट झाले स्टार्टिंगचे थोडेसे म्हणजे पूर्ण साडी नेसवलेलं इंट्रोडक्शन आमचं सगळं गेलंय. त्यामुळे हेच इंट्रो आहे. नमस्कार. सो प्लीज व्हिडिओला प्रेम द्या कारण आमच्या चुकीमुळे व्हिडिओ डाऊन नाही गेला पाहिजे जस्ट बिकॉज साडीचा व्हिडिओ नाही. कसले एक्सप्रेशन देते आईच्या गावात. एवढे एक्सप्रेशन जर कटरीना कैफ आणि हिने दिले असं की तरी ते झालं चांगलं ना. पण एवढे एक्सप्रेशन ठीक आहे. तर व्हिडिओ चालू होईल एन्जॉय करा. मित्रांनो फायनली आमच्या गौरी बसून झालेल्या आहेत. तुम्ही बघितल्या पण असतील आणि कशा दिसतात नक्की सांगा. आणि उद्याच्या दिवसासाठी अजून थांबा कारण उद्या मेन म्हणजे आपण फराळाचं वाढणार आहे. अजून पण गौरीचं आज भाकरी आणि भाजीचा नैवेद्य असतो तो मांडायचा आहे. पण उद्या एक्झॅक्टली आम्ही सगळं भडंग बिडंग लाडू बिडू सगळं मांडणार आहे. बायका हळदी कुंकवाला येणार आहेत आणि हे मागं माझी ॲक्टिंग करत आता उद्या म्हणजे मी आज मी कशी दिसते ते पण सांगा जरा. आज मी थोडंसं वेस्टर्न स्टाईलमध्ये केलं कारण उद्या मी प्रॉपर ट्रेडिशनल लुक करणार. तर आम्ही असे काय बसलो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल. पप्पांना पण पडलाय. काही नाही आम्ही पॅकिंग करणार आहे गौऱ्यांना उद्या असतं ते. यस आज पॅकिंग करून ठेवणार आहे आणि मग तुम्हाला सकाळी दाखवणार आम्ही की कसं दिसणार आहे. काही उद्या करांची मिळते का आधी बायका करायच्या खरे. आताच्या बायका बघा बाहेर ना आणतात आणि ठेवतात. काय नाही राहिलं. पण ठीक आहे आम्ही आता तुम्हाला दाखवतो काय काय बघा. करता करता दाखवतो. मी वरतून देते तुम्हाला आवडेल. लाईटच गेली आमची. बहुतेक गौऱ्या पण म्हणतात माझं उद्याचं खाणं उद्याच द्या. आज मी भाकरी भाजी खाऊन खुश आहे. शेपूची भाजी तुम्ही खाल्ले का कमेंट करून सांगा. हे झाका आपलं प्लेट ठेवा आणि त्याला फक्त लावू आपण. गौराई म्हटले आत्ताच पाहिजे मग आत्ताच आम्ही आता परत पॅकिंगला लागलोय. ही गौरी आता चिडती. ही मग मीने काय केलं माहितीये का एक वाटेत जास्त एका वाटेत कमी. आता कोणती गौरा चिडते काय माहिती आता आमच्यावरती. गौरी ते माफ करा. सो मित्रांनो जे कोणी गौराई समोर मांडतात ना असं उघडं ठेवण्यापेक्षा असं हा कागद मिळतो. तुम्हाला ब्रँड दाखवतो क्लीन रॅप म्हणून आहे. मग त्याला प्लास्टिक मध्ये म्हणजे मऊ पण पडत नाही. ते खूप चांगलं आहे. आम्ही ना एक व्हिडिओ असा शूट करणार की जिथे मी बोलणार आहे हे माझी ऍक्टिंग करणार. फक्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. एवढी तर ऍक्टिंग करत पण नाही मी. आता हे मांडायचं आहे आम्हाला आणि इथं फळं पण आहेत बघा. ही फळं उद्या उद्या मांडणार आहोत. उद्या तर आता डायरेक्ट विचार लक्षात ठेवा आपण असं वाचलं. येस तर 1 2 3 दुसरा दिवस चालू झालाय आणि आता हे मेन हळदी कुंकवाचा कार्यक्रम. येस हे जे काल तुम्ही तयारी बघितली होती ती आता मांडायची.
तो मी आलो 0 मिनिटात, तोपर्यंत तुमची वहिनी काही हे काम करत नाहीये, त्यांनी केलं आपलं टाइमपास करायला, मित्रांशी बोलायला. मला जॉब पण असतो, मला पोट सांभाळायचे असतात नवरा बायकांची. त्या जॉब कंपनीचं नाव घेऊ शकत नाही, बिचाऱ्या कंपनीला लुटायचं चाललंय नसतं. नजर लावू नको. मी आलो मित्रांनो 0 मिनिटात, तोपर्यंत तयारी बघा इथली. तर मित्रांनो आम्हाला माहित नाही आमचं शूटिंग कुठे बंद कधी बंद झालंय, कारण हे कॉलवर बोलण्यात बिझी होते, मी कामात बिझी होते आणि मोबाईलचं चार्जिंग संपलं. तर कधी कुठं संपलं माहित नाही, पण जस्ट फॉर इन्फॉर्मेशन बघू शकता एवढं झालंय, अर्धवट झालंय. तर आमची फुलं संपली. हो, क्विक शॉपिंग करून येतो मी, म्हणजे मीच येणार आहे, पाण्या घेऊन येतोय. मित्रांनो पानं तर घेतली, पण पाण्यासोबत अजून एक सरप्राईज गोष्ट घेतली बायकोसाठी, ती म्हणजे गजरा. तर तिला माहित नाही कसं, बघू तुझं रिॲक्शन कसं. गेलं सांगणार नाही, तयारी करताना तिला सरप्राईज देणार आहे. ओके मित्रांनो, मी घरी आलेलो आहे आणि आता जरा परत कॅमेरा नॉर्मल झालाय. तुमच्या समोर एकदम वेगळी होती बरं ती. ठीक आहे, आता इथं बघू शकता तिने थोडं अजून अपग्रेड केलेलं आहे मी गेल्यावर. आता मी आलो मदतीला, मग पटपट काम होतात. कुठं बसतोय? तिथेच बसू का मी? मला स्टेजच्या बाहेर बसवलंय. अहो बघा सोपं असं, फक्त मध्ये दाबायचं असं डायरेक्ट ह्याच्यापासून निघतं. आणि फुल काढायचं एक टेक्निक असतं बघा, मी जस्ट आता तिला सांगितलं. हे ना, हे असं मध्ये दाबायचं आणि हे असं करायचं, मग सगळं निघतं. रेकॉर्डिंग मध्ये प्रूफ आहे, कुणी कुणाला सांगितलं. माझं प्रेम केवढं बघा, लोक अशी फक्त नॉर्मल फुल हे आणतात, मी आता पॉट आणलाय. मित्रांनो थोडंसं अचानक ट्रान्झिशन झालंय, जरा भाऊ वगैरे माझे जरा अजून बायका पण आल्या. आमचं डेकोरेशन झालं नाही तरी बायका आल्या. तुम्हाला डेकोरेशन करंट डेकोरेशन मग कसलं जबरी केले, बसल्या बसल्या गप्पा मारत माझी बायको करत होते. एवढं सगळं फुल मल्टी टॅलेंटेड बाई माझी. आणि हे गप्पा मारत होते, मला गप्पाच नाही लागणार ना, मी पण डेकोरेशन करत बसला. ठीक आहे, बोलायचं कोणासोबत. कसं वाटतंय नक्की सांगा, आणि आम्ही पण सजून धजून येणार. ये देखो क्या दिख रहा है, मार्क्स वाह एक नंबर, लय भारी दिसत. कसलं एकदम सोफिस्टिकेटेड प्रोफेशनल्स करतात तसं डेकोरेशन केलंय ह्या बाईनं. म्हणजे माझी सू नाही सौ वृषाली जगताप यांनी केलेलं आहे. तरी अजून मध्ये मध्ये गॅप दिसतं बघा, हे इथं भरणार आता ते. आणि मी काय म्हणतो वृषाली, डायरेक्ट आता हे आवरून आपण डायरेक्ट येऊ त्यांच्या समोर. 1-1.5 तास झाला मागासपासून आवरते आहे ते. कसला आवरते काय माहिती, आता झालंय म्हटली. लुक दाखव त्याचा कसा आहे, मला पण एक्झॅक्टली माहित नाही. काहीतरी म्हटलं वेगळ्या टाईपची साडी घालणार आहे, बघूया. हे पोरे आवरलं का? आई शपथ एक नंबर, काय दिसतीये भारी. मला एक्सपेक्ट नव्हतं की अशा टाईपची साडी घालते ती. हा, आणि अगेन हे पण जे आमची कमाल आहे साडीची, लय भारी. कसली मराठा एकदम ते नसतं का बाई, राजाच्या काळात मध्ये असे वुमेन्स बाया दिसायचे, तशा टाईपची दिसे. चंद्रकोर लावला तर अजून भारी दिसशील. चंद्रकोर सगळं ठीक आहे, गजरा फक्त राहिला. मग यार गजराचं लक्षात नाही राहिलं, बाकी सगळं आणलं मी. सॉरी यार. मग काय तर नवऱ्यानं गजरे आणले पाहिजे, जेव्हा बायका एवढ्या नवऱ्यासाठी असतात त्यावेळेस. चालच जाऊ दे. पण लोक कसं आहे, आणि ही युट्यूबची साडी आहे, युट्यूब वरती 6 वारी आहे, ही 9 वारी नाही आहे. मी 6 वारीची 9 वारी नेसली. छान दिसते. आता आम्ही फोटो काढणार. मी म्हणजे मी तिथे फोटो काढणार आहे, पण आई ग रे पातळ प्लॅन थोडासा आमचा फिसकटला आहे. पण तुम्ही आणलंय मॅडमसाठी गजरा पण आणलेला आहे. आणि गजरा आणून देणारा नवरा तर सगळ्यात बेस्ट असतो. टॅग युअर बेस्ट हजबंड. पण खूप सुंदर आहे. आता मी गजरा पण लावते. मी घेतलेला गजरा बघा काय छान बसलाय, एक नंबर दिसतोय. खूप खुश आहे मला गजरा. काय दिसतीये रो, असं बघत रे वाटतं मला. कॅमेरा खाली ठेवतो मी.
तर मित्रांनो फायनली झालंय, हळदी कुंकू झाली. हा आणि इतकी लोक आले, त्यामुळे- माझ्या तोंडात हा. बघून कळालं तर. भरलंय तिचं डायरेक्ट. मी सोडून कितीतरी बायकांनी कॉम्प्लिमेंट केली. असं वाटतं आता हिची नजर काढली पाहिजे. लिंबू बिंबू मिरची आणून अशी ती अशी आली की सगळ्या बायका म्हणे अरे रे रे रे. एवढं ए नव्हतं. नाही मला आता ते शर्माजी नमस्कार. तुम्ही पण बघता आमच्या ब्लॉग, मला छान वाटलं. हा तर ते सुद्धा म्हटले अरे रे 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 रे. सगळे छान छान म्हणत होते. पण मस्तपैकी गौरीपूजन झालंय. आमच्या सगळ्या डेकोरेशनला कॉम्प्लिमेंट केलंय सगळ्यांनी. आमची शिरवळची पहिलं फेमस झालं. अरे आता म्हणे ओके ओ ओ ओ गोवा. आणि साड्यांना कॉम्प्लिमेंट केलंय सगळ्यांना. आणि छोट्या पोरांना ब्ल्यू वाली साडी आवडली, मोठ्यांना ग्रीन वाली. ग्रीन साडी आवडली. तुम्हाला पण आमच्या गौरींमधली कुठली कोणती साडी साडी आवडली आवडली नक्की सांगा. आणि अशाच सणासुदींच्या कार्यक्रमांविषयी, आमच्या दोघांच्या माहितीविषयी आणि बऱ्याच कपल्स रिलेटेड व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सॉरी लाईक असं नका करू प्लीज प्लीज. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता बाय बाय. बाय बाय.